मॉडर्न डायटिशियन सांगतात खूप चांगलं असतं, नेहमी खा नेहमी खा. आयुर्वेदाच्या वैद्यांकडे गेलात तर पहिल्यांदी काट मारतात की दही फारसं खाऊ नका. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की एवढी दोन विरुद्ध टोकाची मतं, मग नेमकं आम्ही करायचं काय? आयुर्वेद का दह्याला नाही म्हणत असतो? एवढं काय त्या दह्यामध्ये वाईट आहे? त्या दह्याने बापड्याने काय आयुर्वेदाचं घोडं मारलंय? खरं सांगू, आयुर्वेद दही खाऊच नका असं सांगतच नाही. उलट आयुर्वेद असं सांगतो की साईचं दही जे नीट विरजलेलं असेल असं घट्ट दही हे स्निग्ध असतं, वात कमी करतं, कफ थोड्याफार प्रमाणामध्ये वाढवतं आणि आपल्या शरीराच्या सगळ्या धातूंना उत्तम पोषण देतं. दह्याला आयुर्वेदाने मांगल्य कर असं म्हटलेलं आहे. मग असं असून सुद्धा कित्येक वैद्य दही वर्ज्य असं का बरं सांगत असावेत? त्याला काही कारण आहे की जरी आयुर्वेदाने अशा पद्धतीने दह्याचे गुणधर्म सांगितले असले तरी दही खाण्याचे काही नियम सांगितलेले आणि त्या नियमानुसार जर आपण दही खाल्लं तर फारशी काही अडचण येत नाही. कुठले कुठले नियम आहेत बरं? सगळ्यात पहिला नियम म्हणजे दही हा नियमितपणे खाण्याचा पदार्थ नाही. उदाहरणार्थ, कोणी कितीही दावे जरी केले की त्याच्यामध्ये प्रोटीन पासून कॅल्शियम पर्यंत आणि शरीराला उपयुक्त असलेल्या बॅक्टेरियापर्यंत सगळ्या गोष्टी असतात, तरी सुद्धा दही हा रोजच्या आहारामध्ये असावा असा पदार्थ नाही. याला महत्वाचं कारण म्हणजे पचायला अतिशय जड असलेला पदार्थ आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे चॅनल्स असतात, ज्याला आयुर्वेद स्रोतस असं म्हणतो, त्या स्रोतसांमध्ये जाऊन चिकटून बसणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म हे या दह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे दही हा नित्य सेवनीय पदार्थ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, दही खात असताना ते गरम करू नये किंवा ते गरम पदार्थाबरोबर घेऊ नये. आता ह्याच्या मागचं कारण अतिशय सरळ आहे. आपण पाहिलं असेल की गरम पदार्थात ज्यावेळेला आपण दही घालतो त्यावेळेला ते फाटतं आणि ते फाटतं याचाच अर्थ आपल्या शरीराला फारसं उपयुक्त असलेले काही पदार्थ त्यात राहत नाहीत, किंबहुना आयुर्वेदानुसार त्याला विरुद्धान्न असं म्हटलेलं आहे आणि ते विषार आपण जर पोटामध्ये घेत राहिलो तर आपली औषधं देखील चांगल्या पद्धतीने कामं करत नाहीत. याच्याकरता ते गरम पदार्थाबरोबर घ्यायचं नाही किंवा दही गरम करायचं नाही. आता आजकाल जे अनेक कुकरी शो मध्ये आपण बघतो ना की दहीच गरम केलं जातं, त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा विचार करण्याची आपण गरज आहे. त्यानंतरचा मुद्दा, दही अधमुरं असावं, अधमुरं दही गोड असतं, ते शरीराला चांगलं असतं असं आयुर्वेद सांगतो असं कित्येक जण बिनदिक्कतपणे सांगत असतात. प्रत्यक्षात मात्र आयुर्वेद असं सांगतो की अधमुरं दही हे मुळात दूधही नाही आणि दहीही नाही, मधल्याच काहीतरी अवस्थेला असल्यामुळे ते आपल्या शरीराला बिलकुल उपकारक नाही, किंबहुना आपल्या शरीरातले वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष वाढवतं. याच्याकरता अधमुऱ्या दह्याचं सेवन करू नये. दही हे पूर्णतः विरजून त्याच्यानंतर घट्ट जे लागलेलं असतं अशाच प्रकारच्या दह्याचा आहारात समावेश असावा. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे दही खात असताना ते असंच खवडे पाडून घेऊ नये, ते व्यवस्थित फेटून घ्यावं. तसं फेटून जर का घेतलं तर दही खायला काही हरकत नाही. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, रात्रीच्या वेळेला दह्याचं शक्यतोवर सेवन नको. शक्यतोवर कशाला? नकोच असं म्हणा ना. रात्रीच्या वेळेला मुळात आपल्याला पचायला जड असलेले पदार्थ खाऊच नयेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातून दह्यासारखा पदार्थ आपण खाल्ला की तो पचायला जड शिवाय कफ देखील वाढवणार आणि मग त्याच्या पुढे वेगवेगळ्या पद्धतीचे रोग तो आपल्यासाठी घेऊन येणार. याकरता रात्रीला दही नको. आणि सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दही खात असताना ते कधीही एकांतिक खाऊ नये, म्हणजे फक्त दही खाऊ नये. मग काय करायचं बरं? तर ते व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात त्याचं स्ट्रक्चर डिमॉलिशन करायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा मीठ किंवा आवळ्याची पूड किंवा हे सगळं दह्याचं जे मिश्रण आहे ते मुगाच्या कढणाबरोबर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पदार्थांबरोबर जर का घेतलं तर ते शरीराला अपाय करणार नाही. मित्रांनो, दही खाण्याच्या बाबतीत जर का फक्त एवढी काळजी घेतलीत आणि हे नियम पाळलेत तर ते जे दही आहे ते आपल्याला आरोग्याला हानिकारक न ठरता उलट शरीराला उपकारकच ठरेल. आणि हो, सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट ती सांगायची राहूनच गेली. भले आपल्याला असं वाटत असेल की दही हे थंड आहे, पण आयुर्वेद असं सांगतो की दही हे उष्ण आहे. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, पण दह्याचे जर आपल्या शरीरावर होणारे गुणधर्म पाहिले तर आपल्या लक्षात येतं की खरंच दही हे थंड नसून उष्ण आहे. मुळात ज्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड किंवा लॅक्टोऍसिडस बॅसिलाई सारख्या गोष्टी गेलेल्या आहेत. अर्थात हे मला आधुनिक विज्ञानाशी कोरिलेशन करायचं नाही बरं का, सहज आलं म्हणून विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय. ती गोष्ट थंड असणं शक्य नाहीये आणि त्याच्यामुळे आयुर्वेदीय ग्रंथ जे सांगतात ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे. अशा पद्धतीने जर आपण दही खाल्लं तर आपला वैद्य आपल्याला ते वर्ज करा असं शक्यतोवर सांगणार नाही. पण हो, जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील, तुम्हाला सर्दी पडशासारख्या तक्रारी असतील
किंवा तुम्हाला सांधेदुखी सारख्या तक्रारी असतील तर मात्र दही बंद करा असा सल्ला तुमच्या वैद्यांनी दिला तो अवश्य पाळा. थोडक्यात काय तर आपण रोजच्या ज्या सवयी पाळत असतो त्यामध्ये थोडेफार फक्त जरी बदल केले तरी देखील त्या आपल्याला पथ्य करून घेता येतात आणि मग ते आपल्याला हानिकारक ठरत नाहीत. तूर्त दह्याच्या बाबतीत एवढंच. बाकीच्या दुग्धजन्य पदार्थांबद्दल हळूहळू आपण बोलतच राहू. याशिवाय तुमच्याकडेच आमच्याकरता काही विषय असतील तर कमेंटमध्ये आम्हाला आवर्जून सुचवा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.